हाय. सो आपण थेरपी बेसिक्सचा प्रवास पुढे कंटिन्यू करूया. तर थेरपी म्हणजे काय, ती नेमकी कशासाठी घ्यायची याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. पण थेरपी कोणाकडून घ्यायची याच्याबद्दल आपण आज बोलूया. थेरपिस्ट म्हणजे नक्की कोण? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर थेरपिस्ट म्हणजे अशी एक व्यक्ती जिनी MA किंवा MSc काउन्सिलिंग किंवा क्लिनिकल मानसशास्त्रामधून सायकोलॉजीमधून केलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट क्लायंट्सबरोबर प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभवसुद्धा या व्यक्तीने घेतलेला आहे. म्हणजेच थेरपिस्ट म्हणजे एक प्रोफेशनल आहे, तो तुमचा मित्र नाही आणि तो डॉक्टरसारखी औषधंसुद्धा देत नाही. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, हीलर, मोटिवेशनल स्पीकर, रेकी प्रॅक्टिशनर्स, लाईफ कोच या सगळ्या व्यक्ती म्हणजे थेरपिस्ट नाही. हे सगळे लोक आपापल्या परीने कदाचित तुमची मदत करतसुद्धा असतील, पण थेरपिस्ट म्हणजे अशी व्यक्ती आहे जिने मानसशास्त्राचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं आहे. तर थेरपिस्ट निवडताना या गोष्टीचं भान नक्की ठेवा. अजून अशा अनेक गोष्टी डिस्कस करण्यासाठी आपण भेटणार आहोत. तर थेरपी बेसिक्सची ही सिरीज बघत राहा, फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.